नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मुळ्याचा रस हप्त्यातून एकदा ते दोनदा प्यायल्याने पित्ताचे खडं होणं थांबतं. ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी ते प्यावं. त्याचा नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. पोटदुखी असेल तर साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवसातच तुमचं पोट बरं होईल. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. दही जास्त खावं. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. दात स्वच्छ करण्यासाठी राखेने दात घासा. तुमचे दात अगदी पांढरे शुभ्र निघतील. दुधाशिवाय चहा जर पिला तर तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. टोमॅटोची पेस्ट जर चेहऱ्याला लावली तर चेहरा फुलासारखा चमकतो. रोज गव्हाची चपाती खावे. यामुळे तुमचं पोट नेहमी मजबूत राहतं. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका. यामुळे तुमचं पोट खराब होतं. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तेव्हा तुम्ही काळी मिरीचा चहा नक्कीच पिऊ शकता. लसूण भाजून त्यात मध आणि विनेगार मिसळून ते लावल्याने तुमचे पिंपल्स, फोड दूर होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार हे आरामात आणि हळूहळू न खाल्ल्यामुळे होतात. तेव्हा हळूहळू आणि चावून खा. आजार बरे होतात. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. गरम पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. तुमचं पोट जर सतत वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होते. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ होते, कफही होत नाही आणि तुमचा घसाही साफ होतो. जे मुले अन्न खात नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलांना पाजले तर तो खायला आणि प्यायलाही सुरुवात करेल. केसर मिसळून दूध गरम करून खाल्ल्याने छातीतील कफ निघून जातो. सरगम भूक वाढवतो आणि कोरड्या खोकल्यांसाठी तो फायदेशीर ठरतो. व्हिनेगारमध्ये मध मिसळून खावं. तुमचे दात नेहमी मजबूत राहतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने तुमची बद्धकोष्ठता दूर होते आणि खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावं. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा अर्क पिल्याने तुमची छाती स्वच्छ होण्यास मदत होते. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या. त्यामुळे त्यांच्या वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होते. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. केळीसोबत लस्सी कधीही खाऊ नये. पोटदुखी होते. जेवण करून लगेच झोपायला गेला तर तुमचे कान बधीर होऊ शकतात. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका. यामुळे आपल्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो. कारल्याची भाजी आठवड्यातून 2दा खावी. यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते. पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी. हा अतिशय उत्तम असा उपाय आहे. तुमचे पाय आणि अंगदुखी थांबते. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब खा. ते खूप फायदेशीर आहे. आवाज जर बसला असेल तर आल्याचा रस आणि मध एकत्र करून खा. तुमचा घसा बरा होण्यास मदत होते. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खा. दृष्टी सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावा. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळवून त्याचा वापर करा.
यामुळे मुलांचं पोटदुखी थांबण्यासही मदत होते आणि पोटातील जंतही कमी होतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतं आणि घसादुखीपासून आरामही मिळतो. दिवसातून फक्त 2 ककडी खा. तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा. दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तेव्हा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्सचा आपण नक्कीच वापर करू शकतो आणि हे सर्व करणं हे आपल्या हातात आहे. कानात पाणी गेल्यावर तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा. कानातून पाणी बाहेर पडेल. ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खा. समस्या दूर होईल. कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील डाग धब्बे निघून जाण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे कोरफडीचा गरही तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डागही निघून जाण्यास मदत होते. आंबट गोष्टी माणसाला लवकर वृद्ध करतात आणि ते आपल्या पाठीसाठीही हानिकारक आहेत. तेव्हा ते खाणं टाळा. जर तुमचं दूध फाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा तुम्ही खवा बनवू शकता. हरभरा, जवस, मक्याचं पीठ मिसळून खाल्ल्याने तुमची साखर नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचं असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा तो पचवा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसू लागतात. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि निरोगी राहा, कारण रागामुळे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत राहतात. तेव्हा निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे आणि ते कटाक्षाने करावं लागणार आहे. तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. अन्यथा सध्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. आपण इतकं बिझी होत चाललो आहोत की व्यायामाकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि फक्त पैशासाठी पळतोय. पण एक दिवस हाच पैसा आपल्याला आरोग्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तेव्हा वेळीच सावध होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण आरोग्याची काळजी घेतली नाही, वेळीच सावध झालो नाही, तर जोपर्यंत आपण 30 ते 35पर्यंत आहे तोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. तिथून पुढं मात्र आपल्याला नक्कीच शारीरिक व्याधी जडू शकतात आणि आपलं शरीर कधीही थांबू शकतं आणि मृत्यू कधीही गाठू शकतो. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वापर करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.